कौलापूरमध्ये दारू प्यायला आमच्यासोबत येण्यास नकार का दिला? आमची दहशत संपली का? थांब तुला दाखवतो, असं म्हणत एका तरुणाला लाथाबुक्क्यांसह काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. सदर मारहाणीची घटना ही कौलापूर विमानतळाजवळील गोसावी स्मशानभूमीजवळ परिसरात शुक्रवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी मनोज मोहन शिंदे वय वर्ष 38 राहणार कौलापूर याने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 2 गुन्हेगारांसह 4 गुन्हा दाखल केलेला आहे. सराईत धीरज नाईक, संतोष उर्फ बंड्या नाईक, दोघे राहणार कौलापूर, स्वप्नील पाटील राहणार बुधगाव आणि अरबाज पूर्ण नाव नाही राहणार कुमटे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की जखमी मोहन शिंदे हा चालक असून तो मिरज तालुक्यातील कौलापूर गावातील सातबाई गल्ली परिसरात राहतो. शुक्रवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मोहन शिंदे हा त्याचा मित्र उत्तम पाटील यांच्यासोबत कौलापुरातील शेट्टी यांच्या देशी दारू दुकानात दारू पिण्यासाठी गेले होते. या ठिकाणी संशयित धीरज नाईक आणि संतोष नाईक यांनी मनोज शिंदे याला आमच्यासोबत दारू पिण्यासाठी गेला नसल्याच्या कारणातून शिवीगाळ करून त्याचा मोबाईल फरशीवर आपटून नुकसान केले. त्यानंतर शिंदे याच्या दुचाकीवरून त्याला विमानतळ परिसरातील गोसावी समाजाच्या स्मशानभूमीजवळ घेऊन गेले. या ठिकाणी संशयित स्वप्नील पाटील आणि अरबाज होते. यावेळी पुन्हा तुला लई मस्ती आली आहे का असं म्हणून शिवीगाळ करत आमच्याबरोबर दारू प्यायला नको वाटतं का? तुला आमची भीती राहिलेली नाही, आमची दहशत काय आहे हे दाखवतो, तुला इथेच खल्लास करून टाकेन अशी धमकी देऊन काठीने आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. यात मोहन शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. घडलेल्या या प्रकारानंतर शिंदे याने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित 4 गुन्हा दाखल केला आहे.